नमस्कार बांधकाम कामगार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये तुमचं लेबर कार्ड असेल आणि तुम्हाला 2026 मध्ये स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा असेल, कामगार कल्याणकारी मंडळाचा आर्थिक सहाय्य योजनेचा फॉर्म भरायचा असेल, तर तुम्हाला आता क्लेमच्या फॉर्ममध्ये हा घोषणापत्र अपलोड करावा लागेल। कारण 1 जानेवारी 2026ला एक परिपत्रक आला होता कल्याणकारी मंडळाचा, सचिवची सिग्नेचर आहे, सचिवांचे जे परिपत्रक आहे त्याच्यामध्ये त्यांनी 2023चा जे GR आहे त्याचा रेफरन्स दिलेला आहे, त्याचा संदर्भ दिलेला आहे। 2023च्या GR मध्ये सांगण्यात आलं होते की जर बांधकाम कामगारांचा पाल्य कॉलेजकडून कोणतेही शिष्यवृत्ती घेत असेल तर त्याला कल्याणकारी मंडळाकडून मिळणारे आर्थिक सहाय्य दिले जाणार नाही। हा GR आला आहे 2023ला, पण त्याची जी अंमलबजावणी आहे का झाली नव्हती आतापर्यंत हे मला माहीत नाही। पण सध्याला 1 जानेवारी 2026 पासून एक परिपत्रक काढण्यात आलं। ते परिपत्रकमध्ये सांगण्यात आलं की महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये ज्याचा लेबर कार्ड असेल त्याच्या 2 पाल्यांना किंवा पत्नीला जर शिष्यवृत्ती घ्यायची असेल तर कामगार कल्याणकारी मंडळाची शिष्यवृत्ती घ्यायची असेल तर कॉलेजकडून जर कोणतीही स्कॉलरशिप घेत नसेल तसा लेटर त्यांना जोडावा लागेल, त्यानंतरच त्यांना कामगार कल्याणकारी मंडळाची शिष्यवृत्ती देण्यात येतील। त्याच्या अनुषंगाने त्यांनी एक परिपत्रक काढला, घोषणापत्र काढला। परिपत्रकमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे 1 जानेवारी 2026चा जे परिपत्रक आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक घोषणापत्र दिलेलं आहे। घोषणापत्र तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, याचा उपयोग करून तुम्ही ऑनलाईन फॉर्ममध्ये अपलोड करू शकता। घोषणापत्र काय आहे? घोषणापत्र मी आता इथं जे बांधकाम कामगार असेल त्याचं नाव येईल, बांधकाम कामगारांच्या पाल्याचं नाव येणार नाही। जे बांधकाम कामगार आहे त्यांचंच नाव इथं टाकायचं आहे वरती। त्याच्यानंतर बांधकाम कामगाराचं नाव टाकल्यानंतर खाली इथं बघा प्रमाणपत्र घोषणाद्वारे सादर प्रमाणित करते की माझी पाल्य कुमारी किंवा कुमार। जर बांधकाम कामगारांचा आता ज्या विद्यार्थ्याचा तुम्हाला शिष्यवृत्तीचा फॉर्म भरायचा आहे कल्याणकारी मंडळामध्ये त्याचं नाव इथे येईल, वरती बांधकाम कामगाराचं नाव टाकायचं आहे इथं, आणि खाली जे बांधकाम कामगारांचे जे मुलांचं नाव आहे ज्याचा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे स्कॉलरशिपचा इथं त्याचं नाव इथं टाकायचं आहे, पूर्ण नाव। त्याच्यानंतर इथं बघा अर्जदाराची सही, जे बांधकाम कामगार आहे त्यांची सही इथं करायची आहे आणि बांधकाम कामगारांचं पूर्ण नाव इथं लिहायचं आहे। ठिकाण कोणतं आहे ते टाकायचं, तुमचं गावाचं नाव टाकायचं आहे आणि इथं दिनांक टाकायची ज्या दिनांकामध्ये तुम्ही क्लेमचा फॉर्म भरत आहे। तर अशा प्रकारे त्यांनी 1 जानेवारी 2026ला जे परिपत्रक काढलं आहे त्याच्या माध्यमातून त्यांनी हा घोषणापत्र दिलेला आहे। याच्या तुम्हाला भरून तुम्ही शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अपलोड करू शकता। शिष्यवृत्तीसाठी तुम्हाला ऑनलाईनमध्ये एक टॅब दिलेला आहे, ऑनलाईन फॉर्ममध्ये तुम्हाला तिथं एक कॉलम दिलेला आहे, त्याच्यामध्ये क्लिक करून तुम्हाला हा घोषणापत्र तुम्ही पूर्ण भरून त्याच्यामध्ये अपलोड करायचं आहे स्कॅन करून। तर खूप सारे बांधकाम कामगारांना माहीत नव्हतं की हे कसं भरायचं, तर इथं बांधकाम कामगाराचं नाव टाकायचं, इथं जे मुलाचं नाव असेल मुलीचं नाव असेल ज्याच्या नावाची स्कॉलरशिप तुम्हाला घ्यायची आहे तिचं नाव टाकायचं। इथं मी सर्व माहिती याच्यामध्ये सांगलेली आहे। हे जे PDF आहे घोषणापत्र आहे माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल, त्याचा लिंक दिलेला आहे, तिथं जा तुम्ही डाउनलोड करा आणि हे डाउनलोड करून याची प्रिंट काढा आणि ते ऑनलाईन फॉर्ममध्ये सबमिट करू शकता। अशा प्रकारे 1 जानेवारी 2026चा जे परिपत्रक होता त्याच्या माध्यमातून हा घोषणापत्र आहे, तुम्ही याला डाउनलोड करा आणि ते ऑनलाईन फॉर्ममध्ये अपलोड करू शकता। किंवा जर हे तुम्ही अपलोड केला नाही तर तुमचा जे फॉर्म आहे ते रिजेक्ट होईल, तुमचा त्रुटीमध्ये येईल आणि तुम्हाला पुन्हा फॉर्म भरावा लागेल। अशा प्रकारची ही माहिती होती, कशी वाटली नक्कीच कॉमेंटमध्ये कळवा। याच्या रिलेटेड काही क्वेश्चन असेल तर मला कॉमेंट करा। नक्कीच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।